नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे, एक नवीन योजना आपल्या समोर येते. कुठली? लाडकी बहीण योजना? नाही नाही नाही, लाडकी विहीण योजना. आता लाडकी विहीण योजना काय आहे याची उकल मी करणार नाहीये, तर हे नाटक रंगभूमीवर येतंय आणि त्यामध्ये मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या निर्मितीताई सावंत आपल्यासोबत आहेत. निर्मितीताई, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम या नवीन वर्षामध्ये तुमचे खूप सारे चित्रपट बघितलेले आहेत. छानपैकी तुम्ही अभिनयातनं उत्तर दिलेलं आहे. छानपैकी स्वर्गात आकाशगंगा बघितलेली आहे. क्रांतीज्योती विद्यालयाचे 50 दिवस तो सोहळा पण छान झाला. आणि आता लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने तुम्ही काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी? मला आता तुम्ही जसं म्हणालात की सिनेमे जे आता केले मी सगळे, ते सगळे थोडे सिरियस भूमिकांमधले होते आणि अर्थात तेही लोकांना आवडले. मी त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पण मी कॉमेडी मिस करत होते. मला असं वाटत होतं की मला नेहमीच असं वाटतं की मी लोकांना हसवण्यासाठी आहे बहुतेक, असं मला नेहमीच वाटतं. सो ते मी खूप मिस करत होते. म्हणजे जेव्हा थिएटर व्हिजिट्स ना सिनेमाच्या वेळेला मी जायचे, तेव्हाही खूप बायका खूप पद्धतीने बोलायच्या किंवा अगदी गळ्यात पडून वगैरे सगळं सांगायच्या. पण ते इंटरव्हलला किंवा म्हणजे पडद्यावरचा स्क्रीन थांबवून आम्ही त्यांच्याशी संवाद साधायचो. हे जे थिएटरचं आहे ना, की आम्ही स्टेजवर बोलतोय आणि लाफ्टर्स आणि टाळ्या सुरू आहेत, हे खूप मिस करत होते. बरोबर. आणि नाटक शोधात होतेच मी, नाटकाच्या, चांगल्या नाटकाच्या. आणि प्रथमेश हे नाटक सापडलं. प्रथमेश शिवलकर त्याचं पहिलं नाटक आहे. पण त्या मुलाने खूप मेहनत घेतली. त्याने की काही चेंजेस त्याला सांगत होतो आम्ही की हे आपण असं करूया, त्याला लॉजिक मिळण्यासाठी ते करूया. काही बाबा मॅड कॉमेडी असेल तरी त्याला लॉजिक लागतं, तर त्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या आणि त्याने कुठेही न थकता हे सगळं करून आमचं जवळपास वर्षभर हे चालूच होतं. पण ते सगळं छान झालं. स्क्रिप्ट छान झाल्यानंतर आम्ही उभे राहिलो आणि तेव्हा मला कळलं की पंचशील पण आमच्या बरोबर आहे, जे प्रसादोग आणि स्वप्नील जोशीची संस्था आहे. तर त्यामुळे खूप छान वाटलं ते मला की म्हणजे अष्टविनायक बरोबर मी 25 वर्ष काम करते. त्यांना मला काय हवं असतं, काय नको असतं, किंवा ती केमिस्ट्री झालेली आहे. पण आत्ताच्या काळानुसार पब्लिसिटीसाठी किंवा काही वेगळ्या गोष्टी आत्ताच्या काळानुसार लागतात. आता तुमचं हे सोशल मीडिया, त्या गोष्टी तेव्हा नव्हत्या. जाऊबाईच्या वेळेला किंवा श्यामची मम्मीच्या प्रिंट मीडिया जास्त होता. प्रिंट मीडियाच होता. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी ती दोन मुलं घेत आहेत, प्रसाद आणि स्वप्नील. हे मला खूप छान आवडलेलं आहे. कारण पुन्हा एकदा मी स्वतः नाही आहे त्या सोशल मीडियावर, त्यामुळे मला कळत नाही की कसं अप्रोच व्हायचं. ते दोन मुलं घेत आहेत. त्यामुळे छान भट्टी जमली आम्हा सगळ्यांची आणि एक चांगलं नाटक द्यायचा प्रयत्न करतोय. पण लाडकी विहीण योजना काय? तुमचं नाव आहे मला वाटतं ना, सांगूया का आपण? कारण आता ते रिव्हील झालंय. हो, माझं नाव आहे या नाटकामध्ये योजना योगराज सावंत. त्यामुळे आमची ती टॅगलाईनच आहे, सरकारची किंवा शासनाची नव्हे तर ही सावंतांची योजना आणि हसवायला आली आहे रसिक जना. वा. आणि आता जागतिक महिला दिन सुद्धा जवळ येतो, तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगा की या नाटकाला उत्तम प्रतिसाद द्या. आपल्या प्रेक्षकांना माहितीच आहे की मी बऱ्यापैकी बायकांसाठी म्हणजे नाटक असेल, सिनेमा असतील तर ते बायकांचे मुद्दे मांडते किंवा बायकांसाठी जर काही असेल तर ते अगदी खास आवडीने करते. यात पण काही गोष्टी आहेत अशा की ही लाडकी विहीण योजना आपल्या विहिणीला काय पद्धतीने मदत करते ते बघायला तुम्ही थिएटरमध्ये या. आणि म्हणजे लाडकी विहीण योजना तर आवडणारच आहे आणि माझी विहीण जी आहे प्रभावती तीही तुम्हाला आवडणार. आणि अगदी महत्वाचा प्रश्न की राजेश देशपांडे आणि तुमची केमिस्ट्री तर मालिका, नाटक, चित्रपट सगळ्याच बाबतीत आहे आणि आता या नाटकाच्या निमित्त आहे, तर राजेश बद्दल थोडंसं. राजेश बद्दल सांगायचं तर गंगूबाई पासून आम्ही एकत्र आहोत. त्यानंतर आम्ही नाटकही केली. गंगूबाई पण नाटक केलं, श्रीबाई समर्थ सुद्धा नाटक. मला असं वाटतं की
त्याच्याबरोबर सिनेमा पण केला, येस सिरियल केली आणि नाटक केलं. त्यामुळे तिन्ही माध्यमात माझं राजेश बरोबर छान ट्युनिंग आहे. आणि मला त्याला माहितीये मला काही येतं आणि मला माहितीये त्याला काही बरोबर. येतं. त्यामुळे तो म्हणाला की ताकभात हे मला लगेच कळतं. मी जर काही तसं केलं तर त्याला कळतं. त्यामुळे ते एक छान रॅपो आमचा दिसेल तुम्हाला तिथे. येस. आणि आपण प्रेक्षकांनाही सांगूया की लाडकी बहीण योजना या योजनेला भरपूर प्रतिसाद द्या. निर्मितीताई, पुन्हा एकदा नंतर गप्पा मारायला येऊस की नाटकाचा एक विशिष्ट प्रयोगांचा टप्पा गाठल्यानंतर पुन्हा एकदा बातचीत करू. नक्की. धन्यवाद. धन्यवाद. आणि स्वामी चरणी प्रार्थना की नाटक यशस्वी हो.